गोंडस कपडे का नाही ठेवली? गोंडस, ए गोंडस, दरवेळेस सांगायला लागतं कपडे ठेव म्हणून. काय पण हा गोंडस, ए गोंडस. जितक्या वेळा गोंडसला हाक मारलीस ना तितक्याच वेळा जर सरस्वती मातेची आठवण काढली असतीस तर बुद्धी तल्लख झाली असती. काय बोलताय तुम्ही? आता देवांना कशाला मध्ये आणताय? हा, तुझ्या मेमरीचा प्रॉब्लेम आहे का रे? गोंडस घरी सुट्टीवर गेलाय माहितीये ना, तरी उगाच आपला गोंडस गोंडस गोंडस. माहितीये मला गोंडस घरी नाही येते. एक मिनिट, तुम्ही आता यावरून ठरवणार आहे काय की माझ्या मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे म्हणून? काय पण काय बोलताय तुम्ही? तसंही सकाळी उठल्या उठल्या माझं सगळं गोंडसच बघतो. हसताय तुम्ही? काय झालं हसायला? हा, नाही ते तू आता काय म्हणालास? काय म्हणालो मी? हा, नाही ना, काय झालं? मला यात रिकवर होते. थांब जरा. काय झालं हसायला एवढं? हा, काय म्हणालास तू? मी काय म्हणालो? सकाळी उठल्यापासून माझं सगळं गोंडसच बघतो. अयो, हा असला विचार केलाय तुम्ही? माझं म्हणणं तसं नव्हतं. तुम्ही विचार, मला असं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं असं. ऐकून घ्या तुम्ही माझं. ऐकून तर घ्या माझं तुम्ही. सॉरी, एक सेकंड. बोल. हा, मला असं म्हणायचं होतं का मी नसतो सांगत. आता चला, मी नसतो सांगत. हा, नाही, सॉरी 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 सॉरी. आता 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 नाही हसणार नक्की. मला ती हे म्हणायचं होतं का सकाळी उठल्यापासनं माझं म्हणजे कपडे इस्त्री करून ठेवणं, जेवणाचं दूध सगळं गोंडसच बघतो असं म्हणायचं होतं मला. तुम्ही काहीतरी भलताच विचार करताय. सॉरी, माझं चुकलं बस. पण आता नाही आहे ना गोंडस इकडे, मग कशाला उगाच त्याच्या नावाने हाका मारतोस? तू ना माझ्यासोबत बडबडत बसू नकोस. बाजूला, मला खूप काम आहे. तू उगाच मला बोलण्यात अडकवू नकोस. काय करताय तुम्ही? पडदे काढते धुवायला. तुम्ही कशाला करताय? गोंडस आहे की गोंडस. अरे गोंडस सुट्टीवर गेलाय नाही का? गोंडस सुट्टीवर गेला तर माझे कपडे कोण इस्त्री करणार आता? कोण करणार म्हणजे? तुझे कपडे तू इस्त्री करायचे. मी? माझे इस्त्री करायचे कपडे मी कसं? बरोबर आहे. तू तुझे कपडे कसे इस्त्री करणार? नाही, तू तर रमावतीचा राजकुमार आहे. जर तू कपडे इस्त्री केले तर अख्खं रमावती जमेल ना इकडे. नाही, तू नाही करू शकत. आयडिया, माझ्याकडे ना एक कमाल आयडिया आहे. म्हणजे बघ, तुझे कार्यकर्ते आहेत की नाही, त्यांना कॉल कर. हा, मग ते निघतील, ते इकडे येतील, ते तुझे कपडे इस्त्री करून देतील आणि मग ते तू घाल. चालेल? मला एक गोष्ट सांग, तुला भूक लागली की गोंडस येतो भरवायला? अरे तसं असेल तर पुढचे 4 दिवस गोंडस नाहीये. कसं होणार आहे तुझं तेजप्रता? जाऊ दे, नको जेव 4 दिवस. ओ, मस्करी करताय तुम्ही माझी? काय बोलताय तुम्ही? जेवू नका. काय जेवू नका? माणूस आहे मी, भूक लागेल ना मला, जेवायला तर लागेलच. हो ना?
ती तुझी गरज आहे, बरोबर? मग स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करणं ही गरज नाही आहे तुझी? स्वतःच्या गोष्टी स्वतः करायच्या हे तर बेसिक आहे ना. नाही म्हणजे मी माझे कपडे कधी इस्त्री केले नाहीत, आणि केली आणि कपडे जळाले तर? मग दुसरे कपडे घाल ना. नाही, दुसरे कपडे घातले असते, पण सगळेच कपडे गोंडसकडनं इस्त्री करायचे राहिलेत. वाह, तू एक करतोस का? हे काय? असा हा असाच्या असा ह्या बनियान आणि ह्या टॉवेलवर फिर दिवसभर. मला नको विचारत बस. तरी बोलतो अहो मी ती फालतू बडबड नुसती. अहो आणखी बडी काय बोलताय तुम्ही? ही टॉवेल बनियनवर जाऊ का? गावात कसं दिसेल ती? आपली गावात काही इमेज आहे का नाही? चला, तेज प्रतापराव, आलिया बोगासी असावे सादर. करा इस्त्री, करा कपडे. अरे आत्ता झाडलं होतं मी सगळं. बया, काय बाई हे तुझं काम? एवढी मेहनत केली आणि परत ये रे माझ्या मागल्या. अगं काम कसं स्मार्टली करायला पाहिजे. ताई, मी आत्ता सगळा कचरा डस्टबिन मध्ये भरून गेले होते. हे सगळं साफ केलं होतं. गाढवासारखी मेहनत केल्यावर काय होणार? हेच की. अगं म्हणजे एवढी शिकलेली हुशार पोरगी आहेस तू, एवढीशी साधी गोष्ट कळत नाही होय तुला? कचरा काढला की तो डस्टबिन मध्ये भरायचा असतो आणि डस्टबिन झाकून ठेवायचं असतं. डस्टबिन झाकलं नसशील तू, एखादं कुत्रा आला असेल, मांजर आला असेल, दिला असेल सगळं उधळून.